जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. आधी तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे जाणून घ्या. कारण प्रवासाच्या शेवटी जर तुम्हाला समजलं की आपली दिशा चुकली तर सर्व मेहनत वाया जाईल. म्हणून कोणताही प्रवास सुरू करण्याअगोदर तो प्रवास कोणत्या दिशेने आपल्याला घेऊन जातो याचा नक्कीच विचार करायला हवा. कारण ज्या गोष्टीचं आपल्याकडे ज्ञानच नाही ती गोष्ट जर करण्याची सुरुवात केली तर आपण तिथे फसू शकतो. म्हणून कुठलंही ध्येय शेवटपर्यंत नेण्यासाठी त्याच्याबद्दल आपल्याला खूप सारं ज्ञान माहिती आवश्यक आहे. म्हणून या भक्तीच्या वाटेवर चालताना अपूर्ण ज्ञानाशिवाय आपण परमात्म्याला प्राप्त करू शकत नाही. जर भगवंताकडे जायचं असेल, भगवंताचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर प्रत्येक टप्प्याटप्प्यावरती आपल्याला वेगवेगळ्या ज्ञानाची आवश्यकता भासणार आहे. आणि ते ज्ञान फक्त घरी बसून मिळणार नाही तर तुम्ही मठांमध्ये गेले पाहिजेत. काही सकारात्मक विचार तुमच्या कानावर पडले पाहिजेत. म्हणून रोज कधी ना कधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भगवंताचे विचार नक्की ऐका. जर कुठे बाहेर जायला जमत नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप सुंदर व्हिडिओ टाकले जातात. ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता, ऐकू शकता. आजचा हा सुंदर व्हिडिओ त्यासाठी तुमच्यापर्यंत आला आहे. चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाळांनो, जीवनात चुकीचं काय चांगलं काय हे सांगणारी खूप कमी माणसे भेटतात. आणि जर अशी माणसे भेटली तर ती आपल्याकडे टिकून राहणं देखील मोठं कष्टाचं काम असतं. म्हणून तुम्हाला चांगले सांगणारी माणसं जर भेटली असेल तर त्यांना जवळ धरा, त्यांना लांब जाऊ देऊ नका. कारण या स्वार्थी दुनियेत असे काही निवडक लोक असतात जे आपल्यात फक्त चांगल्याचा विचार करतात. नाहीतर सर्व लोक आपल्या वाईटावरच टपलेली असतात. भगवंत म्हणतात, बाळा, ज्यावेळेस तुझ्याकडे पुरेसं ज्ञान असेल तेव्हा तुला कोणाच्या पाया पडण्याची गरज येणार नाही. जेव्हा नोकरीसाठी एखादा मुलगा प्रयत्न करत असतो तेव्हा जर त्याला त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण ज्ञान असेल तर त्याला कोणीही नोकरी मिळवण्यापासून अडवू शकत नाही. त्याचप्रकारे आपल्या भक्तीच्या क्षेत्रात देखील तसंच आहे. जर तुमच्याकडे भरपूर ज्ञान असेल, भरपूर माहिती असेल तर परमेश्वराला प्राप्त करण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. ज्यावेळेस सर्व काही संपतं त्यावेळेस फक्त स्वामीच आठवतात. म्हणून स्वामींच्या या नामस्मरणाने आपल्याला खूप फायदा होईल. तुमचाही परमेश्वरावर मनापासून विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. बाळांनो, कधीकधी आपण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि वाईट मनमोहक गोष्टींकडे आकर्षित होतो. परंतु कधीकधी आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींचाही स्वीकार करावा लागतो. कारण त्या आपल्यासाठी खूप लाभदायक असतात, आपल्यासाठीच महत्त्वाच्या असतात. म्हणून अशा गोष्टींचा कधीकधी स्वीकार करणं गरजेचं असतं. आपल्याला फक्त जिथे लवकर यश मिळेल, जिथे कष्ट कमी असेल अशाच क्षेत्रात जायला आवडतं. परंतु लक्षात घ्या, तुम्ही तेच क्षेत्र निवडा जिथे तुम्हाला खरोखर काम करण्याची इच्छा आहे. फक्त पैसे मिळतात म्हणून काम नका करू, तर तेथे तुमचं मन रमतं म्हणून काम करा. कधीकधी खूप चांगले संदेश आपल्या चॅनलवर येतात आणि ते तुम्ही बघू शकत नाही. म्हणून अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. या दुनियेत भगवंता एवढा ज्ञानी कोणी नाही, भगवंता एवढा प्रेमळ कोणी नाही, भगवंताच्या नावा एवढं सुंदर नाव कोणतंच नाही. या सृष्टीमध्ये जेव्हा कोणी आपला घात करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस भगवंतानेच आपल्याला मार्ग दाखवला. म्हणून जो मार्ग भगवंत दाखवतात तो मार्ग दुसरं कोणीच दाखवू शकत नाही. घरात जर शांतता असेल तर लक्ष्मी नांदेल, घरात जर स्वच्छता असेल तर लक्ष्मी नांदेल. परंतु घरात कटकट असेल, अस्वच्छता असेल तर लक्ष्मी तुमच्या घरात नांदणार नाही. म्हणून लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील.
काही अंधश्रद्धाळू यूट्यूब चॅनल तुम्हाला भटकवण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला खूप काही पण वाईट उपाय करायला सांगतील. तर बाळांनो, कुठलेही असे अंधश्रद्धाळू उपाय केल्याने तुमची प्रगती होणार नाही. तर तुमची प्रगती होण्यासाठी तुम्हाला कष्ट मेहनत करावीच लागेल. जे या जगात चाललंय त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. तुम्हाला जे हवं ते मिळवण्यासाठी फक्त घरी बसून कुठलेही अंधश्रद्धाळू उपाय करून काहीच फायदा होणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न कष्ट करावेच लागतील. रोज सकाळी उठल्यानंतर घरासमोर स्वच्छता ठेवा, पाणी मारा, जमलं तर रांगोळी काढा. घरामध्ये भांडणं तणणं होऊ देऊ नका. घर कसं सुगंधाने दरवळेल याचा विचार करा. ना की कुठल्याही प्रकारे तुम्ही अंधश्रद्धाळू उपाय करू नका. जे तुमच्याच्याने शक्य आहे तेवढं जरी केलं तरी देवाला बस आहे. देव तुम्हाला कधीच म्हणत नाही माझ्यासाठी 1000 रुपये खर्च करा, माझ्यासाठी 10,000 रुपये खर्च करा, माझ्यासाठी हे करा ते करा, हे कधीच बोलत नाही. आपल्याच्याने जे शक्य आहे तेवढं जरी केलं तरी भगवंत प्रसन्न होत असतात. म्हणून या आधुनिक जगामध्ये तुम्ही फसवणाऱ्या लोकांपासून दूर राहा. कारण तुमच्या भक्तीचा फायदा घेऊन काही लोक तुम्हाला फसवतील, तुमच्याकडे पैशाची मागणी करतील, तुमच्याकडे इतर कुठल्याही प्रकारे तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या दाराशी कुणी साधू आला तर त्याला पैसे न देता त्याला 2 घास जेवण द्या, त्याला चहा पाणी करा. कारण पैशापेक्षा आदरातिथ्य खूप मोठं आहे. जर कोणी भुकेला असेल तर त्याची भूक भागवणं हे सर्वात मोठं पुण्य आहे. कोणी तहानलेलं असेल तर त्याची तहान भागवणं खूप मोठं पुण्य आहे. म्हणून पैशापेक्षा अशा पुण्याच्या कामाला जास्त महत्त्व द्या. 5 मिनिटे जरी स्वामींचा नामजप केला तरी ते खूप मोठं पुण्य आहे. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, जीवनात फसवणारी लोक खूप जास्त आहेत, परंतु चांगलं सांगणारी लोक खूप कमी आहेत. आणि अशा वाईट लोकांपासून सावध राहण्यासाठी तुम्हाला दररोज मार्गदर्शन आपल्या चॅनलवर येत राहणार आहे. आजचा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.